हॅलो नमस्कार प्रशिक्षणार्थी. मी दगडे डी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर टर्नर भाई उद्धवराव पाटील शासकीय ITI धाराशिव. मागच्या पाठात आपण ग्राइंडिंग व्हीलचे ॲब्रेसिव्ह व बॉन्ड, ग्रेड, ग्रेन, स्ट्रक्चर तसेच बॅलन्सिंग, ट्रुईंग करणे, ड्रेसिंग करणे याविषयीची माहिती घेतली. आज आपण ग्राइंडिंग व्हील, ग्लेझिंग अँड लोडिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील बद्दल माहिती पाहूयात. ग्लेझिंग व लोडिंग हे व्हीलमध्ये निर्माण होणारे दोष आहेत. हे दोष डिफेक्ट्स व्हीलमध्ये निर्माण झाल्यास ते अकार्यक्षम बनते. ग्लेझिंग मध्ये ग्राइंडिंग व्हीलवर वारंवार ग्राइंडिंग केल्यामुळे व्हीलचा सरफेस गुळगुळीत स्मूथ बनतो व तो चकाकतो. या क्रियेला ग्लेझिंग असे म्हणतात. ग्लेझिंग झाल्यास व्हील बोथट बनते, म्हणजेच ॲब्रेसिव्हचे कण शार्प नाहीत असे समजावे. त्यानंतर आपण लोडिंग म्हणजे काय ते पाहू. ग्राइंडिंग करताना जॉबचे, धातूचे निघालेले कण ग्राइंडिंग व्हीलमधील रिकाम्या जागेत अडकण्याच्या क्रियेला लोडिंग म्हणतात. आपल्याला आकृतीमध्ये ग्राइंडिंग व्हील दिसत आहे, त्याचबरोबर वर्कपीसही दिसत आहे. ग्राइंडिंग करताना हीट निर्माण होते व सॉफ्ट मटेरियलमधले चिप्स हे ग्राइंडिंग व्हीलमधल्या स्ट्रक्चरमध्ये अडकतात. चिप्स लोडिंग अप द पोअर्स, त्याला आपण लोडिंग म्हणतो. लोडिंग ग्राइंडिंग व्हीलवर शिसे, लेड ग्राइंडिंग करताना व्हीलवर शिसे, लेड, ॲल्युमिनियम व कॉपर यासारखे नरम मटेरियल ग्राइंडिंग केले असता त्यांचे कण व्हीलच्या रिकाम्या जागेत स्ट्रक्चरमध्ये अडकले जातात. ग्लेझिंग अथवा लोडिंग झालेल्या व्हीलवर ग्राइंडिंग केले तर धातू कट होण्यासाठी जादा दाब, प्रेशर द्यावा लागतो की ज्यामुळे व्हील क्रॅक होण्याची शक्यता वाढते. तसेच व्हील जादा गरम होते, व्हीलमधील बॉन्ड कमकुवत होतात व व्हील अचानक तुटण्याची बर्स्ट शक्यता असते. जादा दाब देऊन ग्राइंडिंग केल्याने जॉबवर जळाल्याच्या खुणाही येतात. म्हणून ग्लेझिंग अथवा लोडिंग झालेल्या व्हीलमधील हे दोष काढून त्याची कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी त्यावर ड्रेसिंग करतात. तर आज आपण ग्लेझिंग व लोडिंगबद्दल माहिती घेतलेली. यामध्ये काही शंका असेल तर विचारावे. थँक्यू.